श्री स्वामी समर्थ. आज पौर्णिमा म्हणजेच लक्ष्मी मातेचं व्रत. या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कर्ज बाजारीपणासाठी खालील उपाय करायचे आहेत. पहिला उपाय म्हणजे महालक्ष्मीची सेवा. आज गुरुवारी पौर्णिमा आहे. संध्याकाळी 7:22 पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू यांच्यासाठी श्री सत्यनारायण पूजन करणे आणि श्री महालक्ष्मी मातेसाठी खालील सेवा करणे. पहिला उपाय आहे 16 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर सत्यनारायण पूजा मांडून श्री सत्यनारायण दिंडोरी प्रणित केंद्रातली पोथीतील 5 अध्याय वाचून श्रीयंत्र, कुबेरयंत्र, रुद्रयंत्र यांचं पूजन करायचं आहे. सत्यनारायण पूजन करताना आपण जो नैवेद्यासाठी प्रसाद बनवतो शिऱ्याचा, तो फक्त घरातीलच व्यक्तींनी खायचा आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. तुमची बहीण लग्न झालेली असली आणि ती जरी तुमच्या घरी आली तरी तिलाही देऊ नये किंवा शेजारील कुणालाही देऊ नये. फक्त घरातीलच व्यक्तींनी खायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही दुसऱ्यांच्या घरी सत्यनारायण पूजा असेल तेव्हा गेलाच तर तुम्ही तिथं प्रसाद खायचा नाही आहे, कारण त्यांचं पुण्य तुम्हाला मिळू शकतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या फोटोमध्ये दिसतंय ते तुम्हाला सत्यनारायण पूजन दिसते. विड्याच्या पानावरती गणपती, कुलदेवता, वरुण देवता यांची पूजा केलेली आहे. तुम्ही अशी घरी पूजा मांडा. आणि ही पोथी दिसते ती दिंडोरी प्रणित केंद्रातील पोथी आहे. त्याच्यामध्ये 5 अध्याय आहेत आणि पाठीमागं सत्यनारायणांची आरती दिलेली आहे. ते दर पौर्णिमेला आपल्याला करायचं आहे. दुसरा उपाय आहे श्रीयंत्र पूजन व कुंकुमार्चन. श्रीयंत्र पूजन, तुमच्याकडं श्रीयंत्र असलं पाहिजे. आता प्रत्येकाकडं आहेच. त्याच्यावरती श्री ललिता सहस्रनामाचा पाठ करायचा आहे. त्याचबरोबर श्रीसूक्त पठण करायचं आहे 16 वेळा. म्हणजे काय करायचं आहे, श्रीसूक्ताचे फलश्रुती न वाचता 15 वेळा वाचन करायचं आणि 16 वेळा फलश्रुती वाचायची. फलश्रुती वाचताना कुंकू श्रीयंत्रावर टाकायचं नाही. फक्त श्रीसूक्त वाचत असताना तुम्हाला कुंकू 5ही बोटांनी श्रीयंत्रावर टाकत राहायचे. प्रत्येक ओवीला तुम्हाला कुंकुमार्चन स्वहा करून टाकायचं आहे. ते होतं कुंकुमार्चन. श्री ललिता सहस्रनाम पठण वाचून जरी केलं तरी चालेल आणि श्रीसूक्ताचं पठण केलं तरी चालेल. कोणतीही सेवा केली तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा, प्रत्येक ओवीला तुम्हाला स्वाहा करत कुंकू अर्पण करायचं आणि 5ही बोटांनी तुम्हाला कुंकू टाकून कुंकुमार्चन करायचं. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही कुलदेवतांचा जो टाक असेल तर त्या कुलदेवतेच्या टाकावर, टाक नसेल तर मूर्तीवर तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा तुम्हाला फोटोमध्ये दिसतो तसा एक लक्ष्मी मातेचा फोटो असेल त्याच्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आपल्याकडं खूप मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, श्रीयंत्र नाही आहे, तरी तुमच्याकडं जे काही असेल लक्ष्मी मातेची छोटीशी मूर्ती असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. श्री स्वामी समर्थ. दुसरी सेवा आहे विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर तुमच्या आयुष्यामध्ये जेवढा चुका तुमच्या दिवसभरात होतात त्या कमी होतात. रोजच केलं पाहिजे श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ. गीतेचा 15वा अध्याय, गीतेचा 15वा अध्याय नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. तो तुम्ही रोज वाचला पाहिजे. पौर्णिमेला वाचला तर अतिउत्तम. एकादशीला तर वाचलाच पाहिजे. त्याचबरोबर श्री व्यंकटेश स्तोत्र रोज म्हटलंच पाहिजे घरामध्ये. आणि पौर्णिमेला तर ते आपल्याकडून होईलच. त्याचबरोबर 1 माळ श्री विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचाही तुम्ही जप करू शकता. ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा तुम्ही दर पौर्णिमेला केली तर अतिउत्तम आहे. यातले काही स्तोत्र आहेत ते तुम्ही रोज म्हणू शकता. त्यामुळं तुमच्या वास्तूमध्ये जे दोष असतात ते कमी होतात.
पुन्हा तुमच्यावर कर्ज घेण्याची वेळ अजिबात येणार नाही असं गुरुमाऊली स्वतः आपल्या मार्गदर्शनातून 30 वर्ष झाले नेहमी सांगत आहेत. तर आजचा खूप शुभ दिवस आहे. आज पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही सगळी सेवा करा. श्री स्वामी समर्थाने जेवढं जमते तेवढं तुम्ही विष्णूंचे मंत्र म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही एक माळ जप करू शकता. जेवढी जमेल तेवढी विष्णूंची आणि लक्ष्मी मातेची सेवा करायची. कुंजिका स्तोत्र वाचू शकता, महालक्ष्मी अष्टक स्तोत्र वाचू शकता. हे सगळे स्तोत्र आहेत ते नित्यसेवेच्या बुकमध्ये आहेत. श्री स्वामी